हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 15 पाहणार आहोत। या अगोदरचे उदाहरण संग्रह जर तुम्ही पाहिली नसतील तर प्लीज आपल्या चॅनलमध्ये जाऊन ते व्हिडिओ तुम्ही अगोदर पहा, म्हणजे तुम्हाला हे पुढचे उदाहरण संग्रह समजतील। मुलांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझी रोजची व्हिडिओ पाहायला मिळतील। तर मुलांनो, आपण आज भागाकार करायला शिकणार आहोत। तर उदाहरण संग्रह 15 मध्ये आपल्याला सांगितलं आहे की खालील उदाहरणे सोडवा, भागाकार व बाकी लिहा। म्हणजे आपल्याला हे उदाहरण सोडवून त्याची बाकी व भागाकार लिहायचा आहे। तर मुलांनो, आपल्याला 1284 ला 32 ने भागायचं आहे। तर आपण याचा भागाकार कसा करतात ते पाहूया। तर मुलांनो, 32 ने 1 ला भाग जात नाही, कारण 1 हे लहान आहे, म्हणून इथं 0 द्यायचं आणि इथंही 0 घ्यायचं आणि आपल्याला याची वजाबाकी करायची असते। तर 1 मधून 0 गेलं 1 2। तरीही मुलांनो, 32 ने 12 ला भाग जात नाही, कारण 12 हे 32 पेक्षा लहान आहे, म्हणून डबल 0 घ्यायचं वजा आणि हे पुढची संख्या खाली घेत राहायचं। एक संख्या 8 घेतली खाली, मग आता 128 ही 32 पेक्षा मोठी संख्या आहे, मग 32 च्या पाड्यात 128 आहे का पाहायचं। मी इथे पाडे तयार करून ठेवले आहे। तर 32 च्या पाड्यात 128 आहे, तर चौथ्यांदा, तर चौथा भाग गेला, तर 32 चोक 128 0 0 0 0, शेवटी सर्व 0 आले, म्हणजे आपला इथे भागाकार झाला असं नाही, कारण आणखीन आपली एक संख्या राहिली आहे। तर ती संख्या 4 ही संख्या खाली घ्यायची आणि आता 32 पेक्षा 4 ही लहान असल्यामुळे इथे आणखीन एकदा 0 घ्यायचं आणि इथेही 0। तर याची वजाबाकी केली तर 4 उरतं। तर आता आपल्या इकडे एकही संख्या राहिली नाही, म्हणजे आपला भागाकार झालेला आहे। तर यालाच बाकी म्हणतात, तर याला भागाकार म्हणतात। तर 40 हा आपला भागाकार आणि 4 ही आपली बाकी आली आहे। तर आपण जाऊया आता गणित क्रमांक 2 कडे। भागाकार करणं ही खूप सोपी गोष्ट आहे मुलांनो। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला भागाकार करायला समजून जाईल। तर आता 87 ने 5586 ला भागायचं आहे। तर आता 87 5 ही 87 पेक्षा लहान संख्या असल्यामुळे आपण पहिलं केला तसंच करायचं, 0 घ्यायचं, ही पुढची संख्या खाली घ्यायची, मग तरीही संख्या लहानच आहे म्हणून डबल 0 घ्यायचं, वरची संख्या खाली घ्यायची, आपण याची वजाबाकी करायची असते। तर आता 558 ही 87 पेक्षा मोठी संख्या आहे, तर 87 च्या पाड्यात 558 आहे का पाहायचं। तर 558 नाही, पण 522 आहे। 558 पेक्षा 522 मोठी संख्या, लहान संख्या आहे, आणि म्हणून ही घ्यायचं 522। तर कितीचा भाग गेला? 6चा। तर किती राहिली बाकी? वजा करायचं। 8 मधून 2 गेले 6, 5 मधून 2 गेले 3 आणि हे 0। तर आता हे 6 खाली घ्यायचं, 366 आहे का 87 च्या पाड्यात? 366 नाही, पण 348 आहे, म्हणजे 4चा भाग गेला, 87 चौक 348। 6 मधून 8 जात नाही, मग 16 मधून 8 गेले 8 राहिले, मग 5 मधून 4 गेले 1 आणि 0। तर आपली बाकी किती राहिली? बाकी ही 18 आली आणि भागाकार हा 64 आला। तर पहा मुलांनो, आपण गणित क्रमांक 1 आणि 2 सोडवलेला आहे। आता गणित क्रमांक 3 पाहूया। तर गणित क्रमांक 3 मध्ये आपल्याला 1207 ला 27 ने भागायचं आहे।
तर पहिल्यासारखंच इथे एक लहान आहे म्हणून 0 घ्यायचं आणि याची वजाबाकी करायची. वरचे 2 घ्यायचे, तेही लहान आहे, 0 घ्या, वजाबाकी करा. आता 27 पेक्षा 120 ही मोठी संख्या आहे, तर 27च्या पाड्यात 120 आहे का पाहायचं. 27च्या पाड्यात 120 नाही पण 108 आहे, त्यापेक्षा लहान. ही संख्या घेतली असती मुलांनो, पण ही संख्या 27 120 पेक्षा मोठी आहे म्हणून त्यापेक्षा लहान घ्यायची आहे. त्यापेक्षा लहान संख्या 108 घ्यायची, म्हणजे 4चा भाग गेला. 108, 10 मधून 8 गेले 2, हातच्या आले 1, 2 मधून 1 गेलं 1 आणि हे 0. तर आता डबल वरची संख्या खाली घ्या. 127, 27च्या पाड्यात 127 नाही पण त्यापेक्षा लहान संख्या 108 आहे, तर डबल 4चा भाग गेला. 17 मधून 8 गेले 9 राहिले, हातचा 1 आणि 0. तर ही आपली बाकी आली आणि हा आपला भागाकार आला. भागाकार किती आला, तर भागाकार 44 आला. आता आपण गणित क्रमांक 4 पाहूया. गणित क्रमांक 4 मध्ये आपल्याला 8543ला 41ने भागायचं आहे, तर आपण ते भागून पाहूयात. तर इथे डबल 41 पेक्षा 8 ही लहान संख्या आहे म्हणून आपल्याला अगोदर 0 घ्यायचा आहे. 8 वरची संख्या खाली घ्या 5. आता 85 ही 41 पेक्षा मोठी संख्या आहे, मग 41 मध्ये 41च्या पाड्यात 85 आहे का पाहायचं. तर 41च्या पाड्यात 85 नाही पण त्यापेक्षा लहान 82 आहे, तर 2चा भाग गेला. याची वजाबाकी आपल्याला करायची आहे. 5 मधून 2 गेले 3 आणि हे 0. वरची संख्या खाली घ्या 4. 34 हे 41 पेक्षा लहान आहे, मग इथे आपण 0 घ्यायचं आणि इथेही 0 घ्यायचं. 4, 3 आणि वरचे 3 खाली घ्या. तर 343 आहे का पहा 41च्या पाड्यात. 41च्या पाड्यात 343 आहे का, तर 343 नाही पण 328 आहे, तर 328. तर कितीचा भाग गेला, 8चा भाग गेला. वजा 13 मधून 8 गेले 5 राहिले 1 0. तर ही आली आपली बाकी आणि हा आला आपला भागाकार. मुलांनो, आपण गणित क्रमांक 3 आणि 4 ही सोडवून पाहिला आहे. आता आपण गणित क्रमांक 5 पाहूयात. गणित क्रमांक 5 मध्ये आपल्याला 2304ला 43 भागायचं आहे, तर इथे 2 ही संख्या लहान असल्यामुळे 0 घ्या. 2 वरची संख्या खाली घ्या, तरी ही संख्या 43 पेक्षा लहान असल्यामुळे डबल 0 घ्या. वरची संख्या खाली घ्या आणि आता 230 ही 43 पेक्षा मोठी संख्या आहे, मग 43च्या पाड्यात 230 आहे का पहा. 43च्या पाड्यात 230 तर नाही पण 215 आहे, तर 5चा भाग गेला आणि वजा 215. 10 मधून 5 गेले 5, हातचे आले 1, 3 मधून 2 गेले 1 आणि 0. तर 15 राहिले. आता वरची संख्या खाली घ्या. 154. 43च्या पाड्यात 154 आहे का पहा. 43च्या पाड्यात 154
154 तर नाही, पण 129 आहे. तर 30चा भाग गेला 3चा आणि 129 5 2. तर आपली बाकी आलेली आहे 25 आणि भागाकार आला आहे 53. आता आपण गणित क्रमांक 6 पाहूयात. तर गणित क्रमांक 6 मध्ये 56,741ला 26ने भागायचं आहे. तर 26पेक्षा 5 ही लहान असल्यामुळे अगोदर 0चा भाग गेला 5. तरीही वरची संख्या घ्या 56. मग 26पेक्षा 56 ही मोठी संख्या आहे. तर 26च्या पाड्यात 56 आहे का पहा. तर 26च्या पाड्यात 56 नाही, पण 52 आहे. तर 2चा भाग गेला 6 मधून 2 गेले 4 आणि हे 0. तर वरची संख्या खाली घ्या 47. डबल 2चा भाग जाईल, सॉरी पहा मुलांनो, इथे 47 ही संख्या आली आहे. 26च्या पाड्यात 47 नाही, पण 47पेक्षा लहान 26 आहे. तर आपण इथे 1चाच भाग गेला 26. 7 मधून 6 गेले 1 आणि 4 मधून 2 गेले 2 आणि आपण पुढची संख्या खाली घ्या 4. 214 आहे का 47च्या पाड्यात. तर 214 नाही, पण 208 आहे. तर 8चा भाग गेला 26 8 208. तर 214 मधून 8 गेले 6 राहिले आणि हे 0 0. वरची संख्या खाली घ्या. तर इथे 2चा भाग जाईल 52. 1 मधून 2 जात नाही, मग 11 मधून 2 गेले 9, हातचे आले 1 आणि हे 0. तर आपली बाकी ही 9 राहिली आणि भागाकार हा 2182 इतका आला. मुलांनो, आपण उदाहरण संग्रह 15 मधील सर्व गणिते पाहिली आहेत. प्रश्न क्रमांक 1 हा आपला पूर्ण सोडवून झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 साठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी त्यावरील व्हिडिओ टाकल्या तुम्हाला मिळेल. आपण उदाहरण संग्रह 15 मधील उद्या सर्व गणिते सोडवणार आहोत. थँक्यू मुलांनो. तर उदाहरण संग्रह 15 मधील पुढील गणिते पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.